नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 14 मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वितीया आहे. नक्षत्र अनुराधा आहे. योग परी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतिल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:43 ते 12:23 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 ते 12:47 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:23 ते 2:02 आणि यमगंड काळ सकाळी 7:25 ते 9:04 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळ आणि शुक्राबरोबर त्रिकोणयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या मंगळाबरोबर आणि व्ययातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी अनपेक्षित काही लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुमची मार्गी लागू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. मात्र आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला मंगळ आणि लाभातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी. खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. आर्थिक संदर्भात काही चांगले महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे आजचा जो दिवस आहे त्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं तुमची होत नाही ते मार्गी लागू शकते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातला मंगळ आणि दशमातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातला महत्त्वपूर्ण घडामोडी की ज्या शुभफलदायी असतील तुमच्यासाठी घडून येतील. काही आर्थिक संदर्भात लाभ मिळतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला मंगळ आणि भाग्यातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला आजच्या दिवशी लाभू शकेल. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. काही चांगले इंट्युशन्स वगैरे मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुद्धा सुधारतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. व्ययातला मंगळ आणि अष्टमातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आजच्या दिवशी. खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. काही अनावश्यक लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातला मंगळ आणि सप्तमातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस अतिशय उत्तम दिसून येईल. काही चांगले उत्तम आर्थिक लाभ मिळू शकतील. मित्रपरिवाराकडून चांगले सल्ले मिळू शकतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता दिवस उत्तम राहील. याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातला मंगळ आणि षष्ठातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. काही चांगले उत्तम लाभ, महत्त्वपूर्ण गुंतवणूक आजच्या दिवशी होऊ शकेल. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये काही चांगल्या घटना घडामोडी घडू शकतील. तुमच्या कामाचं कौतुक होईल. याचप्रमाणे जर तुम्ही जॉबलेस असाल किंवा जॉब चेंज करायचा म्हणत असेल तर त्या संदर्भात सुद्धा काही चांगल्या घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातला मंगळ आणि पंचमातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा आजचा दिवस आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी आणि मूड खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. उत्साही असाल. याचप्रमाणे जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. नशिबाची साथ आजच्या दिवशी उत्तम प्रकारे लाभणार आहे. जी कामं हाती घ्याल ती हातावेगळी करू शकाल. तुम्ही मांडलेले अंदाज बरोबर ठरतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधले नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता आजचा दिवस उत्तम राहील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही शॉर्ट टर्ममध्ये चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. आजच्या दिवशी तुम्ही बांधलेले अंदाज अगदी अचूक ठरतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातला शुक्र आणि अष्टमातला मंगळ याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. अनपेक्षित काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातला मंगळ आणि तृतीयातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्रपरिवाराकडून काय चांगले सल्ले मिळू शकतील. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता दिवस उत्तम राहील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी सुद्धा चांगले दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातला शुक्र आणि षष्ठातला मंगळ याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील. त्या संदर्भात काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे तुमच्या कामाचं कौतुकसुद्धा होईल. तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला शुक्र आणि पंचमातला मंगळ याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. फिरणं वगैरे जास्त येईल. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी आणि मूड अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येईल. उत्साही दिवस राहील आजचा. तुम्ही जे काही अनुमान लावाल ते अचूक ठरतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी काही चांगले लाभ मिळू शकतील. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधले नातेसंबंध सुधारतील. तुमचा कॉन्फिडन्स जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरक दानगार आहे. जी कामं होत नाहीत, ज्या कामामध्ये बरेचसे अडथळे येतात, आजच्या दिवशी जरूर हाती घ्या. अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 14 मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.